भारतातील सर्वात मोठ्या 5 तोफा। मित्रांनो, आज आपण भारताच्या समृद्ध आणि ऐतिहासिक लष्करी वारशाची सफर करणार आहोत। भारताच्या इतिहासात अनेक युद्धे आणि लढाया झाल्या, ज्यामध्ये शत्रूवर वचक निर्माण करण्यासाठी एकापेक्षा एक बलाढ्य तोफांचा वापर करण्यात आला। या तोफा केवळ त्यांच्या आढावे आकारासाठीच नाही, तर त्यांच्या मारक क्षमतेसाठी आणि अफाट वजनासाठीही प्रसिद्ध आहेत। अशातच आज आपण भारतातील सर्वात मोठ्या 5 तोफांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, जहां कोशा तोफ। 5व्या क्रमांकावर येते जहां कोशा तोफ, जिचा शब्दशः अर्थ जग उद्ध्वस्त करणारी असा होतो। ही ऐतिहासिक तोफ पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हजारद्वारी पॅलेसच्या जवळ एका मोकळ्या जागेत ठेवण्यात आली आहे। इसवी सन 1637 मध्ये मुघल काळात जनार्दन करमारकर या कुशल कारागिराने ही तोफ बनवली होती। या तोफेची लांबी सुमारे 17.5 फूट असून तिचे वजन तब्बल 7 टन म्हणजेच 7000 किलोपेक्षा जास्त आहे। अष्टधातूंचा म्हणजेच 8 वेगवेगळ्या धातूंचा वापर करून ही तोफ बनवण्यात आली होती। तत्कालीन नवाब आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी आणि शत्रूवर दहशत निर्माण करण्यासाठी या तोफेचा वापर करत असत। आजही ही तोफ अतिशय उत्तम स्थितीत पाहायला मिळते। नंबर 4, मेंढा तोफ। 4थ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि अभेद्य मानल्या जाणाऱ्या देवगिरी म्हणजेच दौलताबाद किल्ल्यावरील मेंढा तोफ। ही एक अतिभव्य आणि वजनी तोफ असून तिचे वजन तब्बल 14 टन इतके आहे। या तोफेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा मागील भाग एका मेंढ्याच्या डोक्याच्या आकाराचा कोरलेला आहे आणि म्हणूनच त्याला मेंढा तोफ असे नाव पडले। या तोफेवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आढळते। देवगिरी किल्ल्याच्या सुरक्षतेमध्ये या तोफेने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती। नंबर 3, कलाल बांगडी तोफ। 3ऱ्या क्रमांकावर येते महाराष्ट्रातील समुद्रात डौलाने उभ्या असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील सुप्रसिद्ध आणि अजिंक्य कलाल बांगडी तोफ। ही भारतातील सर्वात बलाढ्य तोफांपैकी एक मानली जाते। ही तोफ लोखंडाची नसून पंचधातूपासून म्हणजेच 5 धातूचे मिश्रण करून बनवलेली आहे, ज्यामुळे आज शेकडो वर्षे समुद्राच्या खाऱ्या हवेत राहूनही तिला गंज देखील लागलेला नाही। या तोफीची लांबी तब्बल 18 फूट असून ती 360 अंशात फिरवता येते। तिची मारक क्षमता 5 ते 6 किलोमीटर इतकी भयंकर होती, ज्यामुळे गडाकडे चालून येणाऱ्या शत्रूंच्या जहाजांना समुद्रातच निस्तनाबूत करणे सहज शक्य होत असे। नंबर 2, जयबान तोफ। 2ऱ्या क्रमांकावर आहे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी चाकावर असलेली तोफ म्हणजेच जयबान तोफ। राजस्थानच्या जयपूरमधील जयगड किल्ल्यावर ही प्रचंड मोठी तोफ स्थित आहे। इसवी सन 1720 मध्ये राजा सवाई जयसिंग दुसरा यांच्या काळात ही तोफ बनवण्यात आली होती। या तोफेचे वजन 50 टन असून तिची लांबी 20 फुटापेक्षा जास्त आहे। ही तोफ इतकी विशाल आहे की ती चालवण्यासाठी 100 किलो दारुगोळ्याची आवश्यकता असायची। असे म्हणतात की ही तोफ इतिहासात फक्त एकदाच चाचणीसाठी डागली गेली होती आणि तिचा गोळा तब्बल 35 किलोमीटर पर्यंत जायचा। नंबर 1, मलिके मैदान। आणि 1ल्या क्रमांकावर आहे भारतातील सर्वात जड आणि आकाराने सर्वात भव्य असलेली तोफ म्हणजेच मलिके मैदान, ज्याचा अर्थ रणांगणांचा राजा असा होतो। कर्नाटकमधील विजापूर म्हणजेच विजयपूर किल्ल्यावर ही महाकाय तोफ स्थित आहे। या तोफेचे वजन तब्बल 55 टन आहे। इसवी सन 1549 मध्ये ही तोफ बनवण्यात आली होती। या तोफेचे तोंड एका डरकाळी फोडणाऱ्या सिंहाच्या आकाराचे असून त्याच्या दातात एक हत्ती पकडलेला दाखवला आहे। ही तोफ इतका मोठा आवाज करत असे की तोफ उडवणाऱ्या तोफशीला स्वतःचे कान वाचवण्यासाठी आणि आवाजाचा धक्का सहन करण्यासाठी तोफ डागल्या लगेच जवळच्या पाण्याच्या हौदात उडी मारावी लागत असे। तर मित्रांनो, या होत्या भारतातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक 5 तोफा, ज्या आजपर्यंत आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत खंबीरपणे उभ्या आहेत। खरोखरच प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील लष्करी तंत्रज्ञान किती प्रगत होते याचे हे उत्तम आणि जिवंत उदाहरण आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।